या अगोदरच्या तासाला आपण पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पॉईंट अंतर्गत आपण बी पॉईंट बघतोय. पहिला ए पॉईंट बघितला ते आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स पाहिला आणि त्यानंतर बी पॉईंट आपण बघत होतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स. या पॉईंट अंतर्गत आपण फर्स्ट ग्रुप, सेकंड आणि 13 to 18 या 6 ग्रुपसाठीचं आणि या 2 ग्रुपसाठीचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी बघितलं. आणि ते बघत असतानाच आपण एस ब्लॉकसाठी आणि पी ब्लॉकसाठी म्हणजे ब्लॉकसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर त्यामध्ये आपण मागच्या तासाला फर्स्ट ग्रुपसाठीचं इलिमेंट जे आहेत त्यांच्यासाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते NS1 आणि दुसऱ्या ग्रुपसाठीचं इलेमेंटसाठी असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते म्हणजे NS2. याचाच अर्थ या पूर्ण एस ब्लॉकसाठी म्हणजेच ग्रुप नंबर 1 आणि 2 साठीचं एकूणात असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला लिहिता येईल NS122. दिस इज फॉर ब्लॉक एस. हे एस ब्लॉक साठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. म्हणजेच ग्रुप फर्स्ट साठीचं आणि ग्रुप सेकंड साठीचं जे इलेमेंट आहेत या सगळ्यांसाठीचं मिळून हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS122. याच पद्धतीनं ग्रुप नंबर 13 ते 18 या 6 ग्रुपसाठी आपण प्रत्येक ग्रुपसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काल बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 13व्या ग्रुपसाठीचं म्हणजे बोरॉन फॅमिलीचे हे जे 6 मेंबर आहेत त्यांच्यासाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते बघितलं NS2 NP1. या ठिकाणी पी शेल भरायला सुरुवात होते. त्यानंतर येणारा 14वा जो ग्रुप आहे म्हणजे कार्बन फॅमिलीसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP2. त्यानंतर येणाऱ्या 15व्या ग्रुपसाठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल NS2 NP3. याच पद्धतीनं 16व्यासाठी NS2 NP4. 17व्या ग्रुपसाठी म्हणजे हॅलोजन फॅमिलीसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP5. आणि सगळ्यात शेवटी येणारा 18वा ग्रुप म्हणजे हॅलोजन नोबल गॅसेस ज्या आहेत त्यांच्यासाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP6. या ठिकाणी ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. आणि आता या ग्रुप नंबर 13 ते 18 या सगळ्या 6 ग्रुपचा मिळून हा आपला पी ब्लॉक तयार होतो. याला पी ब्लॉक का म्हणायचं हेही काल आपण बघितलेलं आहे. या पी ब्लॉक साठीच असणार जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला या पद्धतीने सांगता येईल NS2 NP126. इथंपर्यंत आपलं काल बघून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की एस ब्लॉकचे इलिमेंट आहेत ते पिरियडिक टेबलमध्ये दे आर प्लेस्ड ॲट एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या अगदी डाव्या बाजूला ठेवलेले आहे. तर पी ब्लॉकचे हे जे इलिमेंट आहेत किती 1 2 3 4 5 6 पंचे 30 आणि हे असणारे 7 म्हणजे 37 इलिमेंट जे आहेत ते पी ब्लॉकचे इलिमेंट एक्स्ट्रीम राईट ऑफ द पिरियडिक टेबल ठेवलेले आहेत. त्यांना अनुक्रमे एस आणि पी ब्लॉकचेच इलिमेंट का म्हणायचं हेही आपण कालच्या तासाला त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स बघत असताना आपल्याला डी ब्लॉकचे जे मेंबर आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एफ ब्लॉकचे जे इलिमेंट आहेत त्यांचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. आता डी ब्लॉकचे इलिमेंट कुठे आहेत तर पिरियडिक टेबलमध्ये एक्स्ट्रीम लेफ्ट असणारे एस ब्लॉक आणि एक्स्ट्रीम राईट असणारे पी ब्लॉकचे इलिमेंट जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या गुलाबी रंगात दिसणारे हे जे 40 इलिमेंट आहेत त्यांना आपण डी ब्लॉकचे इलिमेंट म्हणतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर डी ब्लॉकचे इलिमेंट म्हणजे कोणते तर ग्रुप नंबर 3 to
ग्रुप नंबर 12 मध्ये येणारे हे जे इलेमेंट आहेत त्यांना आपण डी ब्लॉकचे इलेमेंट असं म्हणतो. ग्रुप नंबर 3 मध्ये येणारे इलेमेंट कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला इलेमेंट आहे ग्रुप 3 चा स्कॅन्डियम, दुसरा आहे इट्रियम, तिसरा आहे लॅन्थनम, चौथा आहे ऍक्टिनियम. तर या ठिकाणी स्कॅन्डियम म्हणजे इथपासून तुमचा डी ब्लॉकचे इलेमेंट सुरू झालेले आहेत. आता हे जो स्कॅन्डियम जो आहे तो चौथ्या पिरियडचा मेंबर आपल्याला असलेला दिसतो. म्हणजे डी ब्लॉकचे मेंबर हे चौथ्या पिरियड पासून सुरुवात होते. चौथ्या नंतर 5व्या, 6व्या आणि 7व्या अशा या 4 पिरियडमध्ये हे आपले डी ब्लॉकचे इलेमेंट किंवा ज्याला आपण इनर ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणतो, कारण हे एस आणि पी ब्लॉक यांच्यामध्ये ठेवलेले आहेत. ट्रान्स मीन्स इन बिटवीन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत येणारे हे जे 10 इलेमेंट आहेत त्यांना फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट असं म्हटलं जातं. याचा अर्थ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट कुठे सुरू होतात, तर चौथ्या पिरियड पासून सुरू होतात. इट्रियम पासून सुरू होणारे आणि कॅडमियम पर्यंत असणारे हे जे 10 इलेमेंट आहेत दुसऱ्या रांगेमधले त्यांना आपण सेकंड ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणतो. ते 5व्या पिरियडचे मेंबर आहेत. त्याच्यानंतर येणारा लॅन्थनम आणि 72 हाफनियम 2 80 मर्क्युरी हे जे 10 इलेमेंट आहेत त्यांना आपण थर्ड ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणतो आणि ते तुमच्या 6व्या पिरियडचे मेंबर आहेत. तर 7व्या पिरियडचे असणारे जे मेंबर आहेत डी ब्लॉकचे त्याच्यामध्ये ऍक्टिनियम आणि 104 रुदरफोर्डियम 2 112 कोपर्निसियम हे जे 10 इलेमेंट आहेत त्यांना आपण फोर्थ ट्रान्झिशन सिरीजचे इलेमेंट असं म्हणतो आणि ते तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये 7व्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी असलेले दिसतात. तर या 40 इलेमेंटचे 10 10 10 10 असे हे जे 40 इलेमेंट आहेत त्यांचं आपल्याला ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. त्याच्यामध्ये ग्रुप 3चे मेंबर स्कॅन्डियम, इट्रियम, लॅन्थनम, ऍक्टिनियम. 4th ग्रुपचे इलेमेंट आहेत टिटॅनियम, झिर्कोनियम, हाफनियम, रुदरफोर्डियम. या पद्धतीनं तुम्हाला हे 4चे ग्रुप त्या ठिकाणी असलेले दिसतात. आता 12व्या ग्रुपचे इलेमेंट आहेत झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि कोपर्निसियम. शेवटचा हा डी ब्लॉक मधला शेवटचा ग्रुप त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला सांगता येईल की डी ब्लॉक इलेमेंट म्हणजेच ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. तर या इलेमेंटचा आपल्याला ग्रुपमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया आणि त्याच्यावरून एकूणात 40च्या 40 इलेमेंटसाठी म्हणजेच डी ब्लॉकसाठी सुद्धा जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला देता येईल. जसं की यापूर्वी आपण एस ब्लॉकसाठी आणि पी ब्लॉकच्या इलेमेंटसाठी सुद्धा जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या अगोदर दिलेलं आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा आता 3ऱ्या ग्रुपचे जे मेंबर आहेत त्यांच्यासाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया आणि मग त्याच्यावरून 4थ्यासाठी 5व्यासाठी या पद्धतीनं 12 नंबरच्या ग्रुपपर्यंत आपण प्रत्येक ग्रुपसाठीचं असणारं त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया आणि त्याच्यावरून एकूणातच या 40च्या 40 इलेमेंटसाठी म्हणजेच डी ब्लॉकसाठी आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी देता येईल. आता या ठिकाणी आत्ताच आपण एस ब्लॉकसाठी आणि पी ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. आता आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉकसाठी म्हणजेच जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन ग्रुप नंबर 3 to 12 असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर पहिल्यांदा आपण बघूया की डी ब्लॉकचे इलेमेंट कुणाला म्हणायचं. तर त्या ठिकाणी मी लिहिलेलं डेफिनेशन बघा. डी ब्लॉक इलेमेंट्स दीज आर द इलेमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन डी सबशेल ऑफ इट्स पेनल्टिमेट शेल किंवा ज्याला आपण सेकंड लास्ट मेन शेल जी आहे तिच्या डी ऑर्बिटल मध्ये जर
शेवटचा इलेक्ट्रॉन येत असेल तर अशा सगळ्या इलेमेंट्सना आपण डी ब्लॉकचे इलेमेंट म्हणतो. पेनल्टिमेंट म्हणजे काय, तर शेवटून एक घर आत असणारी. म्हणजे उदाहरणार्थ आउटर मोस्ट शेल ही तुमची n क्रमांकाची असेल तर n-1 म्हणजे शेवटून एक घर आत असणारी जी ऑर्बिटल आहे तिच्या डी मध्ये जर शेवटचा इलेक्ट्रॉन येत असेल तर अशा सगळ्या इलेमेंटना आपण डी ब्लॉकचे इलेमेंट असं म्हणत असतो. आता या ठिकाणी आपल्याला आपण मुद्दा दिलेला आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप असं म्हटलेलं आहे. तर डी ब्लॉक मध्ये येणारे ग्रुप कोणते, तर डी ब्लॉक मध्ये ग्रुप 3 पासून 12 पर्यंत हे 10 ग्रुप त्याच्यामध्ये येतात. तर पहिल्यांदा आपण ग्रुप 3 चे जे मेंबर आहेत त्यांचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लिहिणार आहोत. हे आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहे, इन डिटेल लिहिणार नाही, कारण इन पिरियड मध्ये आपण या सगळ्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विस्तृत पद्धतीने दिलेलं आहे. तर ग्रुप या ठिकाणी थर्डचा जे मेंबर आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आताच आपण पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा ते पाहिलेले आहेत. तर ग्रुप थर्डचा पहिला मेंबर आहे तो स्कॅन्डियम, 21 स्कॅन्डियम. दुसरा आहे 39 इट्रियम. तिसरा आहे 57 लॅन्थॅनम. चौथा आहे 89 ऍक्टिनियम. तर या ठिकाणी आपल्याला 21 स्कॅन्डियम जो आहे तो आपल्या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा पहिला मेंबर आहे, जी की स्कॅन्डियम पासून सुरू होते. तर त्याच्यासाठीच आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिलेलं आहे. याला स्कॅन्डियम हा तुमचा चौथ्या पिरियडचा, आताच आपण बघितलं की चौथ्या पिरियड पासून ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट सुरू होतात. तर हा चौथ्या पिरियडचा मेंबर आहे. याचा अर्थ त्याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस कोणता असेल, अर्थातच तिसऱ्या पिरियडचा आर्गॉन. म्हणून आपण आर्गॉनची कोअर त्या ठिकाणी लिहिली. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. तर या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन इथं संपले. त्याच्या बाबतीमध्ये तुमचं आर्गॉनसाठीची जी आउटर मोस्ट शेल असणार आहे ती 3p असणार आहे, 3p6. म्हणजे याचा अर्थ त्याच्यानंतर 4s भरायला सुरुवात होते. म्हणून या ठिकाणी 4s2 आले. म्हणजे 18 आणि 2 20 आणि 21वा इलेक्ट्रॉन जो स्कॅन्डियमचा आहे तो 4s नंतर भरते 3d. म्हणून 3d मध्ये हा 21वा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आलेला दिसतो. त्यामुळे या ठिकाणी 3d1 आलेला आहे. त्यामुळे स्कॅन्डियमचा आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आर्गॉनची कोअर 4s2 3d1. आता थर्ड ग्रुप मध्येच येणारा त्याच्या खाली असणारा म्हणजेच सेकंड ट्रान्झिशनचा इलेमेंट किंवा आपण हा आपल्या 5व्या पिरियडचा मेंबर जो आहे तो आहे 39 इटरिया. तर याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस आहे क्रिप्टॉन. म्हणून क्रिप्टॉनची कोअर. त्याच्यानंतर याच्यानंतर येणारा स्कॅन्डियमच्या खाली येणारा इलेमेंट आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढची मेन्शेल भरायला सुरू होईल, कारण तो 5व्या पिरियडचा मेंबर आहे. त्याच्यामुळं आउटर मोस्ट असणारी शेल आहे 5s. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आले आणि शेवटच्या शेलच्या एक घर आत असणारी म्हणजे n-1 म्हणजे 5 वजा 1 4 नंबरची जी शेल आहे तिच्या डी ऑर्बिटल मध्ये किंवा डी सबशेल मध्ये इट्रियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी येणार आहे. तर त्यामुळं त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इट्रियम साठीचं झालं. क्रिप्टॉनची कोअर 5s2 4d1. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या बघा. इट्रियमचा ॲटॉमिक नंबर आहे 39. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर 36, कारण तो चौथ्या पिरियडचा शेवटचा मेंबर आहे. 36 आणि हे 2 38 झाल्या आणि 39वा जो इलेक्ट्रॉन आहे तो 4d मध्ये आलेला आहे. म्हणून त्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 4d1. याच पद्धतीनं थर्ड ट्रान्झिशन सिरीजचा मेंबर जो आहे तो 57 लॅन्थॅनम किंवा आपल्या 6व्या पिरियडचा हा मेंबर आहे. त्याच्यामुळं लॅन्थॅनमसाठी आउटर मोस्ट असणारी शेल असणार आहे 6 नंबरची. त्याच्यामुळं त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना नियरेस्ट नोबल गॅसची कोअर आली झिनॉनची 6s2 5d1. कारण आपल्याला माहित आहे की ग्रुपमध्ये तुम्ही वरून खाली येत असताना दरवेळी नवीन मेन्शेल भरायला लागते. इथं 4 नंबरची मेन्शेल भरली, इथं 5 नंबरची, त्यामुळे इथं
6 नंबरची मेन शेल भरायला सुरुवात झाली 6s2 आणि 6s नंतर भरते 5d, त्यामुळे 5d मध्ये लॅन्थॅनमचा 57वा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आलेला आहे. बघा झिनॉनचा ॲटॉमिक नंबर 54, हे 2 56 आणि 57वा इलेक्ट्रॉन 5d मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं झिनॉनची कोअर 6s2 5d1. त्याच्यानंतर थर्ड ग्रुपमध्ये येणारा ॲक्टिनियम ॲटॉमिक नंबर 89 हा आपल्या 7व्या पिरियडचा मेंबर आहे. त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट असणारी शेल 7 क्रमांकाची असणार आहे. त्यामुळं नियरेस्ट नोबल गॅस आहे रेडॉन, म्हणून रेडॉनची कोअर 7s2 आणि 6d1. या ठिकाणी रेडॉनचा ॲटॉमिक नंबर 86, हे 2 88 आणि 89वा इलेक्ट्रॉन आला डी मध्ये. आणि ही डी कुणाची आहे तर शेवटची जी शेल आहे किंवा जिला आपण आउटर मोस्ट किंवा व्हॅलन्स शेल म्हणतो त्याच्या एक घर आत म्हणजे n-1 7-1 म्हणजे पेनल्टिमेट असा शब्द दिला आहे. पेनल्टिमेटची शेल आहे, तिचा क्रमांक झाला 6, तिच्या डी मध्ये हा शेवटचा इलेक्ट्रॉन आलेला आहे आणि त्याच्यामुळे ॲक्टिनियमचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं रेडॉनची कोअर 7s2 6d1. आता या चारही एलिमेंटचं जर आपण बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी सबशेलमध्ये आलेला आहे. म्हणून त्याला आपण, आणि ही डी सबशेल कुणाची आहे तर शेवटून एक घर आत असणारी जी मेन शेल आहे तिची. आता बघा स्कॅन्डियमसाठी सगळ्यात शेवटची किंवा आउटर मोस्ट असणारी शेल आहे 4, तिच्या एक घर आत म्हणजे 4 - 1 3, एक घर आत असणाऱ्या 3ची ही डी आहे, त्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन आला. इट्रियमच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट असणारी किंवा त्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो ती आहे 5व्या क्रमांकाची, तिच्या एक घर आत असणारी म्हणजे 4 नंबरच्या शेलची जी डी सबशेल आहे त्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन आलेला आहे. त्याच पद्धतीने लॅन्थॅनमसाठी सुद्धा आउटर मोस्ट असणारी 6व्या क्रमांकाची शेल आहे, तिच्या एक घर आत असणारी म्हणजे 5व्या क्रमांकाची जी मेन शेल आहे तिच्या डी सबशेलमध्ये शेवटचं इलेक्ट्रॉन आलेलं आहे. अशा पद्धतीनं इथं ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटून एक घर आत असणारी जी मेन शेल आहे तिच्या डी सबशेलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतो. म्हणून आपण या एलिमेंट्सना डी ब्लॉकचे एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. आता या थर्ड ग्रुपसाठीचे हे जे एलिमेंट आहेत त्यांचं जर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर याच्यावरून या थर्ड पिरियडसाठी म्हणजे स्कॅन्डियमसाठीचं हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, इट्रियमसाठीचं हे, लॅन्थॅनमसाठीचं हे, ॲक्टिनियमसाठीचं हे. पण या चारही एलिमेंटसाठी म्हणजे थर्ड ग्रुपसाठी जर आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं झालं तर ते कसं देता येईल तर ते या पद्धतीनं n-2 n-1 d1. आता बघा स्कॅन्डियमसाठी यांची किंमत किती आहे 4, कारण तो 4थ्या पिरियडचा मेंबर आहे त्यामुळे यांची किंमत झाली 4. आणि n-1 म्हणजे शेवटून एक घर आत असणारी जी शेल आहे ती 4 - 1 म्हणजे 3 नंबरच्या शेलची डी सबशेल त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आला. इट्रियमसाठी यांची किंमत आहे 5 म्हणून 5s2 n-1 म्हणजे 5 - 1 4 डी मध्ये 1 आला. लॅन्थॅनमसाठी आउटर मोस्ट म्हणजे यांची किंमत आहे 6 म्हणून n-1 5 झाले, 5d मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन आला. 89 ॲक्टिनियमसाठी यांची किंमत 7 आहे तर n-1 म्हणजे 6व्या क्रमांकाच्या शेलच्या डी सबशेलमध्ये शेवटचं इलेक्ट्रॉन आलेलं आहे. तर हे झालं आपलं तिसऱ्या ग्रुपमध्ये असणारे जे डी ब्लॉकचे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ते आलं n-2 n-1 d1. आता ग्रुप नंबर 4 मध्ये येणार आहे म्हणजे स्कॅन्डियम नंतर ग्रुप नंबर 4 मध्ये कोण येतं तर 22 ॲटॉमिक नंबर असणारा टिटॅनियम. आत्ताच आपण
ते इलेमेंट पिरियडिक टेबलमध्ये पाहिलेले आहेत. तर 21 स्कॅन्डियम नंतर येतो 22 टिटॅनियम. आता त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, तर स्कॅन्डियम पेक्षा 1 ॲटॉमिक नंबर वाढलेला आहे, म्हणजे येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी मध्ये येणार आहे. कारण आपल्याला माहित आहे डी ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. 10 इलेक्ट्रॉन डी मध्ये येऊ शकतात. तर आता इथे 1 इलेक्ट्रॉन आलाय, त्यामुळे त्याच्या पुढं 1 ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळं या डी मध्ये दुसरा इलेक्ट्रॉन येईल. त्याच्यामुळं 22 टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, आर्गॉनची कोअर 4s2 हे आहे असं, आणि 3d1 तिथं आता 3d2 होईल, कारण 1 ॲटॉमिक नंबर वाढलेला आहे. त्याच्यामुळं आर्गॉनची कोअर 4s2 3d2 झालं. आता या चौथ्या ग्रुपमध्ये टिटॅनियम खालोखाल येणारा दुसरा मेंबर आहे, तो आहे झिर्कोनियम, ॲटॉमिक नंबर 40. आता हा इट्रियमच्या नंतर येणारा तुमच्या 5व्या पिरियडचा मेंबर आहे, 5व्या पिरियडचा. त्याच्यामुळं अर्थातच आपल्याला कितव्या पिरियडचा मेंबर आहे माहिती असल्यामुळे आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लिहिता येईल. नियरेस्ट नोबल गॅस येणार 4थ्या पिरियडचा, क्रिप्टॉन 5व्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून आउटर मोस्ट शेल झाली 5s2. आणि अर्थातच इट्रियम पेक्षा 1 ॲटॉमिक नंबर वाढला आहे, त्यामुळे येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये येणार आहे, त्याच्यामुळं 4d2 झालं. कारण इट्रियमच्या बाबतीमध्ये 4d1 आहे, 1 ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळं शेवटचा इलेक्ट्रॉन या ठिकाणी डी मध्ये आला, आणि त्यामुळं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर झिर्कोनियम झालं. क्रिप्टॉनची कोअर 5s2 4d2. या पद्धतीने याच्यानंतर येणाऱ्या इलेमेंटसाठी काय येईल, तर क्रिप्टॉनची कोअर 6s2 5d2. त्याच्यानंतरचा येणारा 7व्या पिरियडचा जो काही मेंबर असेल त्याच्यासाठी येईल रेडॉनची कोअर 7s2 6d2. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यापेक्षा 1 वाढून डी सबशेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन जास्तीचा येईल. म्हणून आपण एकूणात या 4th ट्रान्झिशन चौथ्या ग्रुपचे जे इलेमेंट आहेत या 4 इलेमेंटसाठी आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहू, तर ns2 n-1 d2. इथं d1 होतं, इथं d2 झालं, कारण 1 ॲटॉमिक नंबर त्यांच्या पिरियडमध्ये वाढत गेलेला आहे. त्याच्यामुळं डी मध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन वाढणार आहे. तर हे झालं चौथ्या ग्रुपसाठीचे जे इलेमेंट आहेत त्यांचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच पद्धतीनं आपल्याला 5व्या ग्रुपसाठी 6व्या 7व्या असं या पद्धतीनं 12व्या ग्रुपपर्यंत त्या ठिकाणी याच्यावरून जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता निश्चितपणे सांगता येईल, ते आपण या ठिकाणी लिहूयाच. आपण 3ऱ्या ग्रुपचे हे जे इलेमेंट आहेत स्कॅन्डियम, इट्रियम, लॅन्थनम आणि ॲक्टिनियम यांच्यासाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लिहिलं. ते म्हणजे ns2 n-1 d1. या चौथ्या ग्रुपसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं ns2 n-1 d2. आता आपल्याला याच पद्धतीनं 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या 11व्या आणि 12व्या ग्रुपसाठी त्या ग्रुपचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता बघा, आपण पिरियडमध्ये जर विचार केला तर या इलेमेंटचं किंवा या 3 नंबरच्या ग्रुपचं जे काही जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे त्याच्यापेक्षा 1 वाढून पुढच्या ग्रुपसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. आता 3ऱ्या ग्रुपसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ns2 n-1 d1. म्हणून चौथ्या ग्रुपसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ns2 n-1 d2. इथं d3 d4 d5 d6 d7 d8 d9 d10. म्हणजे या ठिकाणी
डी सबशेल जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे, कारण डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे, ती या ठिकाणी संपली आणि आपला डी ब्लॉक जो आहे किंवा डी ब्लॉकचा मेंबर जो आहे ते सुद्धा या ठिकाणी संपतात, शेवट होतो. तर अशा पद्धतीने D1 टू D10 हे फर्स्ट ट्रान्झिशनचे 10, सेकंड ट्रान्झिशनचे 10, थर्ड ट्रान्झिशनचे 10 आणि फोर्थ ट्रान्झिशनचे 10 असे 40 इलेमेंट हे आपले डी ब्लॉकचे आहेत. यातल्या 4 मेंबरसाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुपमध्ये दिलेला आहे. त्याच्यावरनं टोटल 40 साठी आपल्याला त्या ठिकाणी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. इथं आपण हे आता सांगितलेलं डी ब्लॉक मधले हे ग्रुप नंबर 3 to 12 यांचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहिलेलं आहे. तिसऱ्या ग्रुपसाठीचं NS2 N-1 D1 टू 12 साठीचं NS2 N-1 D10 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 D8 D9 D10 अनुक्रमे तिसऱ्या पासून 12व्या ग्रुपपर्यंतचं हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. त्या ग्रुपसाठीच्या जे तिसऱ्या ग्रुपमध्ये असणारे 4 एलिमेंट्स आहेत, स्कॅन्डियम, इट्रियम, लॅन्थेनम आणि ॲक्टिनियम, त्यांच्या 4 एलिमेंट्ससाठीचं हे झालं. चौथ्या ग्रुपमध्ये येणाऱ्या 4 एलिमेंट्ससाठीचं हे, 5व्या ग्रुपमध्ये येणारे 4 एलिमेंट्ससाठी हे, 6व्यासाठी हे, 7व्यासाठी हे. या पद्धतीनं 12व्या ग्रुपमध्ये येणारे जे 4 एलिमेंट आहेत त्यांच्यासाठी आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 N-1 D10. आता या 40 एलिमेंट्ससाठी एकूणात डी ब्लॉक साठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉक. हे सगळे डी ब्लॉकचे मेंबर आहेत, कारण का यातला कोणताही मेंबर तुम्ही जर घेतला तर त्याच्या बाबतीमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी मध्ये येतो आणि ही डी कुणाची आहे तर पेनल्टिमेट शेलची आहे. पेनल्टिमेट म्हणजे शेवटून एक घर आत असणारी N-1 ची डी आहे, त्याच्यामध्ये हे शेवटचे इलेक्ट्रॉन येणार आहे. म्हणून या सगळ्या 40च्या 40 एलिमेंटना आपण डी ब्लॉकचे एलिमेंट असं म्हणतो. तर त्याच्यासाठी आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. पहिल्या ग्रुपसाठी NS2 N-1 D1 आहे, दुसऱ्यासाठी NS2 N-1 D2 D3 या पद्धतीने डी पर्यंत आहे. म्हणून या सगळ्यांसाठी आपण इन जनरल असं लिहू शकतो NS2 N-1 D1 to 10. आतापर्यंत आपण एस ब्लॉक आणि पी ब्लॉक साठी सुद्धा या पद्धतीनं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. या ठिकाणी लिहिलंय बघा NS1 to 2, कारण एस ब्लॉक मध्ये येणाऱ्या पहिल्या ग्रुपसाठीचं NS1 आहे आणि दुसऱ्या ग्रुपसाठीचं NS2 आहे. म्हणून ह्या दोन्हीला समाविष्ट करणारे NS1 to 2 असं लिहिलेलं आहे. पी ब्लॉक साठीचं पी मध्येच इलेक्ट्रॉन वाढत जातो मॅक्झिमम 1 to 6 या पद्धतीनं. म्हणून आपण लिहिताना NS2 NP 1 to 6 असं लिहिलेलं आहे. याच पद्धतीनं डी ब्लॉक साठी सुद्धा आपण NS2 N-1 D1 to 10 असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण याच्यामध्ये काही एक्सेप्शन केसेस आहेत, ते एक्सेप्शन केसेस आपण त्या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द डी ब्लॉक. आता या 40 एलिमेंट पैकी काही एलिमेंट जे आहेत ते वेगळ्या पद्धतीचं किंवा अपेक्षित नसणारं असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर पहिला त्या ठिकाणी एलिमेंट आहे 24 क्रोमियम. त्याला मी वरती स्टार केलेला आहे, कारण का ते वेगळं बिहेवियर किंवा वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दाखवतात, ज्याला आपण एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. आणि हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन डिटेलमध्ये अगोदर बघितलेलं आहे. तर हा तुमचा 24 क्रोमियम जो आहे तो आपला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा इलेमेंट आहे, म्हणजेच आपल्या पिरियडिक टेबलमध्ये चौथ्या पिरियडचा
त्या ठिकाण पिरियडचा आणि तिसऱ्या ग्रुपचा पहिला मेंबर आहे तो, सॉरी चौथा मेंबर आहे. स्कॅन्डियम नंतर येणारा स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम आणि क्रोमियम. 4 नंबरचा तुमच्या चौथ्या पिरियडचा चौथा मेंबर आहे. तर त्यामुळं त्याचा आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, तर आर्गॉनची कोअर 4s2 चौथ्या पिरियडचा मेंबर आहे, त्याच्यामुळं आउटर मोस्ट शेल 4 नंबरची. त्याच्या एक घरात असणाऱ्या डी मध्ये शेवटचं इलेक्ट्रॉन आहे. स्कॅन्डियम साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं D1. त्याच्यानंतरचा येणारा चौथ्या ग्रुपसाठीचा मेंबर आहे त्याला D2. हा तुमचा क्रोमियम आहे तो तुमच्या 6व्या ग्रुपचा मेंबर आहे, कारण स्कॅन्डियम पासून इथं हे स्कॅन्डियमचं पिरियड आहे, तिसरा ग्रुप आहे. त्यानंतर चौथा, 5वा, 6वा म्हणजे 6व्या ग्रुपचा पहिला मेंबर तुमचा क्रोमियम आहे. तर त्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, तर D4 असणार आहे. N-1 D4. या ठिकाणी यांची किंमत हा तुमच्या चौथ्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून यांची किंमत 4 आली. N-1 म्हणजे 3 नंबरच्या शेलची डी सबशेल त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं 4s2 3d4 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात दिसतं काय, ऑब्झर्व्ड झालेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं आहे, तर S मधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला ऑब्झर्व झालेल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आर्गॉनची कोअर 4s1 3d5 झालेलं आहे. 3d4च्या ऐवजी 3d5 आलं. असं कशासाठी हे आपण बघितलेलं आहे, कारण या ठिकाणी डी ऑर्बिटल हाफ फिल्ड होते, त्याच वेळी एस ही जी सबशेल आहे ती सुद्धा त्या ठिकाणी एक्झॅक्ट हाफ फिल्ड होते. आणि आपल्याला माहित आहे हाफ फिल्ड अँड फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स दे आर मोर स्टेबल. स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी म्हणून एस मधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये प्रमोट केला जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला दिसणारं ऑब्झर्व होणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे या पद्धतीने 4s1 3d5 अपेक्षित एक्सपेक्टेड असणारं हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d4. पण प्रत्यक्षात दिसणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 4s1 3d5 म्हणजे इथं एस मध्ये एक इलेक्ट्रॉन आलेला आहे आणि एस मधला एक इलेक्ट्रॉन पुढे डी मध्ये गेलेला आहे, त्यामुळे एस मध्ये एकच दिसतोय तुम्हाला. याच पद्धतीनं याच पिरियडमध्ये म्हणजे 4 नंबरच्या पिरियडमध्ये स्कॅन्डियमच्याच रांगेमध्ये येणारा स्कॅन्डियम पासूनच्या चौथ्या क्रमांकाचा क्रोमियम आहे, त्याच रांगेमध्ये येणारा कॉपर हा 9व्या क्रमांकाचा इलेमेंट आहे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगॅनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि कॉपर. ॲटॉमिक नंबर 29 म्हणजे स्कॅन्डियम पासून 9व्या क्रमांकावरती असणारा कॉपर हा इलेमेंट आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, तर आर्गॉनची कोअर 4s2 3d9 हे एक्सपेक्टेड अपेक्षित असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आणि हे 20 राहिलेले 9 इलेक्ट्रॉन आहेत ते डी मध्ये येणार आहेत, कारण डी ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळं हे 9 इलेक्ट्रॉन इथे यायला पाहिजेत. पण प्रत्यक्षात दिसणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं आहे, तर आर्गॉनची कोअर 4s1 3d10. याचा अर्थ एस मधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळं 4s2च्या ऐवजी 4s1 झालं आणि 3d9चं 3d10 झालं. आता हे कशासाठी, तर या ठिकाणी जर बघितलं तर डी सबशेल जी आहे ती पूर्ण भरते, फुलफिल होते. आणि आताच आपण बघितलं की हाफ फिल्ड आणि फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स दे आर मोर स्टेबल. आणि त्याच्यामुळे स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी म्हणून एस मधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये 3d मध्ये प्रमोट होतो आणि त्यामुळं मिळणारं ऑब्झर्व होणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 4s1 3d10. म्हणजे या ठिकाणी बघा एस मध्ये एक इलेक्ट्रॉन राहिलेला आहे. याच पद्धतीनं आपल्या 5व्या पिरियडचा 46 पॅलेडियम हा इलेमेंट आहे. इथं जर तुम्ही
पिरियडिक टेबलमध्ये जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी दाखवता येईल. पिरियडिक टेबलमध्ये क्रोमियम आपला इथे आहे, कॉपर इथे आहे आणि यांचं एक्सेप्शन बिहेवियर, एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन डिटेल आपण बघितलेलं आहे. आपला पॅलेडियम 46 या ठिकाणी आहे, म्हणजे 10व्या ग्रुपचा मेंबर आहे पॅलेडियम. ॲटॉमिक नंबर 46, ग्रुप 10वा आणि पिरियड 5वा. 5व्या पिरियडचा आणि 10व्या ग्रुपचा पॅलेडियम आहे. मग त्याचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, तर 5व्या पिरियडचा मेंबर आहे तर त्याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस 4थ्या पिरियडचा क्रिप्टॉन येईल. तर आपण त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी बघूया, काय आहे ते बघूया. ते तर या ठिकाणी पॅलेडियम साठीचं क्रिप्टॉनची कोर, क्रिप्टॉन 36 झाला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हा 5व्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून आउटर मोस्ट शेल झाली 5व्या क्रमांकाची 5s2 आणि त्याच्या एक घर आत असणारी जी मेन शेल जी आहे तिच्या डी ऑर्बिटलमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन शेवटचा इलेक्ट्रॉन येणार आहे. त्यामुळे 5s2 आणि 4d8 हे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर 36 आणि हे दोन किती झाले 38. 38 आणि 46 किती झाले 38 आणि 8 46 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन जर राहिले ते 4d मध्ये यायला पाहिजे, 4d8 असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात दिसणारं ऑब्झर्व होणारी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बघा, क्रिप्टॉनची कोर 5s0 4d10 म्हणजे या ठिकाणी 5s मध्ये असणारा हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते दोन्ही इलेक्ट्रॉन 4d मध्ये गेलेले आहेत आणि 4d फुलफिल झालेली आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं का, तर मगाचंच रिझन की फुलफिल होण्यासाठी म्हणून s मधले हे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत ते d मध्ये प्रमोट होतात आणि त्यामुळं 5s मध्ये तुम्हाला 0 इलेक्ट्रॉन दिसतोय आणि 4d मध्ये 10 दिसतात. तर या ठिकाणी बघा s मध्ये 0 आला. आपण इथं काय लिहिलंय बघा, ns2 n-1 d 1 to 10. आता d मध्ये 1 to 10 येणार आहेत, हे कॉमन आहे सगळ्यांसाठी त्या ह्याच्यामध्ये. पण ns2 बरोबर ns1 पण पॉसिबल आहे. या ठिकाणी क्रोमियम आणि कॉपरचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर इथं 4s1 दिसतंय, इथं 4s1 दिसतंय, म्हणजे ns1 सुद्धा या ठिकाणी पॉसिबल आहे. आणि शिवाय पॅलेडियमचं एक्झाम्पल बघितलं तर s मध्ये 0 सुद्धा दिसतात, म्हणजे ns0 सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते जनरल स्वरूपात लिहायचे आपल्याला. त्याच्यामध्ये सगळे 40च्या 40 इलेमेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत, आले पाहिजेत, असं आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या पद्धतीने लिहूया, ns0 to 2. नुसतं ns2 लिहिण्याऐवजी 0 to 2 याचा अर्थ काय, ns0 ह्याच्या बाबतीमधलं हे आलं, ns0 आला. ns1 जर म्हटलं तर हे दोन क्रोमियम आणि कॉपरसाठी ns1 आलं. आणि ns2 जर म्हटलं तर हे सगळ्या उरलेले एक्सेप्शन सोडून उरलेल्या केसेससाठी ns2 आहेच आहे. त्यामुळं हे ns2 च्या ऐवजी आपण ns0 to 1 n-1 d 1 to 10 हे झालं आपलं डी ब्लॉक साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता बघा एस ब्लॉक साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ns1 to 2. पी ब्लॉक साठी, पी ब्लॉकचे जे मेंबर होते इकडं कोपऱ्यात ते त्या 37 साठी इलेमेंट साठी ns2 np1 to 6 हे झालं पी ब्लॉक साठी. आणि डी ब्लॉकचे जे 40 इलेमेंट आहेत त्यांच्यासाठी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ns0 to 2 n-1 d 1 to 10. अशा पद्धतीने एस पी डी
ब्लॉकचे जे इलेमेंट आहेत त्यांचं ब्लॉकसाठी आणि त्यांच्या ग्रुपसाठी सुद्धा आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित पद्धतीने बघितलेलं आहे. आता एफ ब्लॉकसाठीचं जे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते त्या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिणार आहे. तर एफ ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर F block is equal to ns2 n minus 1 d 0 to 1 n minus 2 f 1 to 14. हे झालं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एफ ब्लॉक. आता याच्यामध्ये हे आहे असंच लक्षात ठेवायचं. हे असं कसं करून बघणार असेल तर त्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टेक्स्टबुकमध्ये आपल्या दिलेलं आहे ते बघून तुम्हाला हे टॅली करता येईल. तर त्या एफ ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं ns2 n-1d 0/1 n-2 f 1 to 14. 1 to 14 का आलं? कारण आपल्याला माहित आहे एफ ऑर्बिटलची कॅपॅसिटी टू अकोमोडेट मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन आहे, 1 ते 14. म्हणून आपल्याला एफ ब्लॉकमध्ये कोण कोण येणार आहे तर 2 सिरीज आहेत, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 14 इलेमेंट असलेले दिसतात. आता या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात शेवटी या ठिकाणी लॅन्थॅनम नंतर येणारे सिरियम पासून ॲटॉमिक नंबर 58 ते 71 ल्युटेशियम हे जे 14 इलेमेंट आहेत त्यांना आपण लॅन्थेनाइड सिरीजचे इलेमेंट असं म्हणतो. आणि त्यांच्यासाठी यांची किंमत किती आहे तर हे लॅन्थेनाइड सिरीजचे इलेमेंट आहेत ते 6व्या पिरियडचे आहेत, म्हणून यांची किंमत झाली 6 लॅन्थेनाइड सिरीजसाठी. आणि ॲक्टिनाइड सिरीजचे जे मेंबर आहेत कोण कोण आहेत तर 90 थोरियम ते 103 लॉरेन्सियम हे जे 14 इलेमेंट आहेत त्यांना आपण ॲक्टिनाइड सिरीजचे इलेमेंट म्हणतो. त्यांच्यासाठी यांची किंमत आहे 7, कारण त्यांची पोझिशन इथं आहे. ॲक्टिनियमच्या पाठीमागं हे 14 इलेमेंट या ठिकाणी एकाच ठिकाणी आहेत, 3ऱ्या ग्रुपमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये. या ठिकाणी हे सगळेच्या सगळे थोरियम पासून 103 लॉरेन्सियम पर्यंतचे हे 14 इलेमेंट इथं आहेत. तर लॅन्थॅनम नंतर येणारा सिरियम पासून ते 71 ल्युटेशियम पर्यंतचे हे 14 इलेमेंट या ठिकाणी म्हणजे 3ऱ्या ग्रुपमध्ये आणि 6व्या पिरियडमध्ये इथं पिरियडिक टेबलमध्ये हे लॅन्थेनाइड सिरीजचे 14 आणि 3ऱ्या ग्रुपमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये ॲक्टिनाइड सिरीजचे 14. इथं अशा पद्धतीने 14 आणि 14 दोन्ही 28 इलेमेंट जे की आपण पिरियडिक टेबलमध्ये बॉटमला 2 स्वतंत्र रांगांमध्ये दाखवलेले आहेत या पद्धतीने ते ठेवलेले आहेत. तर या 28 इलेमेंटसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ns2. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे ns2 n-1d 0 to 1 n-2 f 1 to 14. आता या ठिकाणी यांची किंमत जेव्हा 6 असते तेव्हा ते असते लॅन्थेनाइड सिरीज आणि जेव्हा यांची किंमत असते 7 तेव्हा ती असते ॲक्टिनाइड सिरीज. तर अशा पद्धतीनं हे एफ ब्लॉकचे आपल्याला 14 दोन्ही 28 इलेमेंट आणि त्यांच्यासाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी सांगता येईल. या एफ ब्लॉकच्या 14 आणि 14 28 इलेमेंटसाठी शेवटचा इलेक्ट्रॉन हा n-2 एफ सबशेलमध्ये येतो. n-2 म्हणजे त्याला अँटी पेनल्टिमेट असा शब्द आहे. अँटी पेनल्टिमेट म्हणजे
शेवटून 2 घरं असणारी n-2 दॅट इज अँटी पेनल्टिमेट शेल, किंवा तिला शेवटून 2 घरं आत असणारी. आउटरमोस्ट जर 6 नंबरची जर शेल असेल तर तिच्या 2 घरं आत म्हणजे 6 वजा 2 म्हणजे 4 नंबरच्या एफ सबशेल मध्ये शेवटचं इलेक्ट्रॉन. या ठिकाणी बघा आउटरमोस्ट 6व्या क्रमांकाची शेल आहे तर तिच्या 2 घरं आत असणारी एफ त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याला n-2f म्हणजेच अँटी पेनल्टिमेट शेलच्या एफ सबशेल मध्ये जर शेवटचा इलेक्ट्रॉन येत असेल तर अशा इलेमेंटना आपण एफ ब्लॉकचे इलेमेंट म्हणतो. लॅन्थेनाइड सिरीजसाठी आउटरमोस्ट शेल असणार आहे 6व्या क्रमांकाची आणि ऍक्टिनाइड सिरीजसाठी असणार आहे आउटरमोस्ट शेल 7व्या क्रमांकाची. आणि ह्या 28 इलेमेंटसाठी जनरलमध्ये आपण लिहिलेलं आहे ns2 n-1d 0 to 1 n-2 f 1 to 14. या पद्धतीनं SPDF ब्लॉकसाठीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचबरोबर आपण प्रत्येक त्या ब्लॉकमध्ये येणारे जे ग्रुप आहेत त्यांचं सुद्धा जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे एस ब्लॉकमध्ये येणारा पहिला दुसरा ग्रुप त्यांचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पी ब्लॉकमध्ये येणारे 13 ते 18 हे 6 ग्रुप त्यांचं प्रत्येकाचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, डी ब्लॉकमध्ये येणारे ग्रुप नंबर 3 ते 12 हे 10 ग्रुप आहेत त्यांचं प्रत्येकाचं स्वतःचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि एफ ब्लॉकमध्ये येणारे 2 सिरीज जे आहेत लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज त्यांच्यासाठीचं असणारं हे एफ ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपण इन डिटेल बघितलेलं आहे. या ठिकाणी आपला 7.3 पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड, इन ग्रुप आणि इन ब्लॉक हे तिन्ही मुद्दे या ठिकाणी आता आपले बघून झालेले आहेत.